नमस्कार मित्रांनो. चला आपण पुढचा भाग सुरुवात करतोय. आपल्या याच ॲपमध्ये जे आपल्या ॲप आहे सामाजिक शास्त्र टी-ई-टी पात्रता परीक्षा. त्याचबरोबर जे विद्यार्थी सरळ सेवा भरती करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अपेक्षित असलेलं सामाजिक शास्त्र व परिसर अभ्यास, ज्यामध्ये आपण 6 विषयांचा अभ्यास बघतोय. पण इतिहासाचे आता आपल्याला फक्त पी-वाय-क्यू बघायचे आहेत, जे की पेपर 2 ला महत्त्वाचे असू शकणार आहेत. हे पी-वाय-क्यू पण चालू करणार आहोत. इतिहास हा विषय संपलेला आहे. आता आपण भूगोल या विषयाकडे वळतोय. आता भूगोलाला आपण कालपासून सुरुवात केलेली आहे. आज आपण भूगोलाचं दुसरं लेक्चर बघतोय. भूगोल आपण जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल अशा 3 भागामध्ये आपण हा भूगोल पाहणार आहोत. आता पहा, आपण या भूगोलाला सुरुवात करत असताना पेपर 1 ला आणि पेपर 2 ला थोड्याशा भूगोलाच्या पातळ्या वेगवेगळ्या असू शकतात. 1 ला बघत असाल, तर पहिली ते जे तुमचा 4थी पर्यंतचा 5वी पर्यंत तुम्हाला सांगण्यात आलं 4थी ते 5वी. तिथं जो भूगोल आहे, तो भूगोल तुमचा अगदी इझी कॉमन पद्धतीने विचारलेला आहे. पण पेपर 2 ला मात्र थोडं लॉजिक आहे. थोडंसं तुम्हाला डीपमध्ये विचारलं जातं. मुळात ज्या अनुषंगाने तुम्ही जाता, तुमची बी-एड जर असेल तर लक्षात घ्या, तुमचं बी-एडमध्ये मेथड जर जिओग्राफी असेल, तर तुम्हाला ते किती जरी डीपमध्ये विचारलं, तरी तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. तरी पण घाबरून जायची गरज नाही. पण इथं सगळाच भूगोल घेणार आहोत, जे आपल्या टी-ई-टीच्या परीक्षेच्या अनुषंगानं सुद्धा आहेत. मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या. आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अगोदर जगाच्या भूगोलाला जी जनरल माहिती कालपासून मी सुरू केली, ते तर आपण पुढे सुरू ठेवणार आहोतच. पण त्याच्यासोबतच जगाच्या भूगोलावर कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्या प्रश्नांचं इथं विश्लेषण आपण स्पष्टीकरण सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे, बघूया. सुरुवात करूया आपण जगाच्या भूगोलाला. हे पहा, जगाचा भूगोल तुमचा इथून सुरू व्हायला लागला. काल आपण अगोदर जगाच्या भूगोलाचे महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह बघितलेले होते. त्याच अनुषंगाने आपण आज पुढे जाणार आहोत. बघा, त्या अनुषंगाने पुढे जात असताना जगाच्या भाताचे कोठार कोणत्या राष्ट्राला म्हटलं जातं? अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात ठेवायची आहे. ती कोणती गोष्ट असणार आहे पहा. वेगवेगळे देश कशासाठी ओळखले जातात? जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसलेले असेल, त्यावेळी तुमचं तुम्ही एक यादी काढायचं. मी शेवटला यादी देणारच आहे. पण अभ्यास करत असताना कशा कोणत्या जे आपले अन्नधान्य आहेत, अन्नधान्याच्या बाबतीत कोणत्या राष्ट्राला ओळखलं जातं? जसं इथं तुम्हाला विचारलं, जगाच्या भाताचे कोठार कोणत्या राष्ट्राला म्हटलं जातं? जगात सर्वात जास्त भात पिकवणारा देश वेगळा, पण जगात भाताचे कोठार म्हणून ज्या राष्ट्राला ओळखलं जातं, ते राष्ट्र आहे व्हिएतनाम नावाचं राष्ट्र. व्हिएतनाम या राष्ट्राला काय म्हणून ओळखलं जातं? जगाच्या भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. जसं की कापसाकडे तुम्ही येत असाल, सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा देश कोणता? जसं आपण सर्वाधिक कापूस उत्पादन करणाऱ्या देशामध्ये पहिली 5 देश असणार आहेत. तसं सर्वात जास्त कापूस उत्पादन तयार होतं आपल्याच भारतामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या जे काही तुमची पिकं असतील, अन्नधान्य असतील, त्याबद्दल अग्रेसर असलेले देश कोणते? यावरही तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढचा प्रश्न, 7 टेकड्यांचे शहर कोणाला म्हटले जाते? इटालीची राजधानी आहे रोम. या रोम शहराला दुसरं एक नाव आहे शाश्वत शहर. याला दुसरं नाव काय? शाश्वत शहर म्हणून याला ओळखलं जातं. आणि विशेष म्हणजे टायबर नावाची नदी आहे. टायबर नावाच्या नदीवर हे शहर वसलेलं आहे. वास्तविकता ही इजिप्तची राजधानी रोम आहे आणि याच रोम मध्ये सॉरी इटलीची राजधानी रोम आणि रोम याच शहराला एकीकडे 7 टेकड्यांचे शहर किंवा शाश्वत शहर म्हणून ओळखलं जातं. जगातलं 7 टेकड्यांचं शहर कोणतं? तर जगातलं 7 टेकड्यांचं शहर म्हणून रोम या शहराला ओळखलं जातं, जी की इटालीची राजधानी आहे. रोमला दुसरं नाव शाश्वत शहर म्हणून ओळखलं जातं. हे शहर टायबर नदीच्या काठावर वसलेलं. पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा. जगाचे छप्पर कोणाला म्हटले जाते? जगाचे छप्पर सर्वात उंचीवर असलेलं. जगातले छप्पर कोणत्या पठाराला म्हणतात? उत्तर आहे पामीरचे पठार. पामीरच्या पठाराला जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाते.
ज्या अनुषंगानं तुम्हाला पेपर 1 असो की पेपर 2 असो, तिथं जे अनुषंगानं तुम्हाला भूगोल विचारणार आहे, त्या पद्धतीनं आपण इथं प्रश्नांची इथं उकल करत चाललेलो आहोत. जगाचे छप्पर पामीरच्या पठाराला म्हटलं जातं. त्याचबरोबर युरोपचा स्वर्ग कोणत्या राष्ट्राला म्हणतात? जसा आपला आशिया खंड आहे, तसं युरोप खंड. युरोप खंडाचा स्वर्ग किंवा युरोप या राष्ट्रामध्ये जेवढे राष्ट्र आहेत, युरोपचा स्वर्ग कोणत्या राष्ट्राला म्हटलं जातं? तर संबंध युरोपियन मध्ये जेवढे युरोपियन खंडात जेवढे काय राष्ट्र आहेत किंवा जेवढे युरोपियन राष्ट्र आहेत त्यापैकी स्वित्झर्लंड या राष्ट्राला काय म्हटलं जातं? युरोपचा स्वर्ग म्हणून स्वित्झर्लंडला ओळखलं जातं. इथून पुढे स्वित्झर्लंडची ओळख आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. स्वित्झर्लंड कशासाठी प्रसिद्ध आहे? युरोप खंडामध्ये स्वित्झर्लंडला युरोपचा स्वर्ग म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर कालव्यांचे शहर म्हणून कोणाला ओळखलं जातं? सर्वात जास्त जगात सर्वात जास्त कालवे कोठे आहेत? जगात सर्वात जास्त कालवे ॲम्स्टरडॅम या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात, जे जे की व्हेनिसमध्ये आहे. जगात सर्वात जास्त जसं आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करा किंवा आपल्या भारताचा विचार करा. भारतात सर्वाधिक कालवे कोणत्या राज्यात असतील? महाराष्ट्रात सर्वाधिक कालवे कोणत्या राज्यात आहेत? पण आपल्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या भूगोलात तर बघणार आहोत. पण जगामध्ये सर्वात जास्त कालवे, जगात सर्वात जास्त कालवे असलेलं शहर, जगातल्या कालव्यांचं शहर हॅमर्स्टर हॅम्स्टरडॅम याला जगातल्या कालव्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. जगात सर्वाधिक कालवे असलेलं शहर हॅम्स्टरडॅम, जे की व्हेनिसमध्ये येतं. त्यानंतर जगातील सर्वात लांब लोहमार्ग कोणता? म्हणजे रेल्वे मार्ग. जगातला सर्वात लांब म्हणलेला आहे, लक्षात घ्या. जगातला सर्वात लांब लोहमार्ग कोणता? तर आहे ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. आय थिंक हे आफ्रिकेमध्ये आहे. आफ्रिकेमध्ये जगातला सर्वात लांब लोहमार्ग म्हणून ओळखला जाणारा ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग जगातला सर्वात लांब लोहमार्ग म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न बघा. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात सर्वात लहान देश कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जगातला सर्वात मोठा देश हा रशिया आहे. कोणता देश? रशिया हा देश जगामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीत पहिला देश म्हणून ओळखला जातो. क्षेत्रफळाच्या बाबतीत किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जगातला सर्वात मोठा देश हा रशिया आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जगातला सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी याला म्हटलं जातं. व्हॅटिकन सिटी हा देश आहे, लक्षात घ्या. व्हॅटिकन सिटी ही हे जगातलं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात लहान देश आहे. देशाचं नावच काय? व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी याचा अर्थ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान असलेला देश, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला जगातला देश हा रशिया आहे. पुढे या. जगातील एकूण 5 महासागर कोणते? जगात एकूण किती महासागर आहेत? 5 महासागर आहेत. जगात एकूण जे 5 महासागर आहेत ते 5 महासागर कोणते? जगात एकूण 5 महासागरापैकी पहिला महासागर आहे पॅसिफिक महासागर. भूपृष्ठावरला सर्वात मोठा महासागर म्हणून याला ओळखलं जातं. पहिला पॅसिफिक महासागर, दुसरा अटलांटिक महासागर, तिसरा हिंदी महासागर, चौथा दक्षिण महासागर आणि पाचवा आहे आर्कटिक महासागर. हे जगातले प्रमुख 5 महासागर आहेत. जगातले सर्वात महत्वाचे आणि प्रमुख महासागर कोणते किंवा जगातले प्रमुख एकूण महासागर किती? जगात एकूण प्रमुख 5 महासागर आहेत. ते 5 महासागर कोणते? जगातले प्रमुख 5 महासागर. पहिला पॅसिफिक महासागर, दुसरा अटलांटिक महासागर, तिसरा हिंदी महासागर, चौथा दक्षिण महासागर, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर. जगात एकूण 5 महासागर आपल्याला सांगता येतात. प्रश्न सरळ साध्या 2 भाषेत तुम्हाला विचारला जाईल किंवा 2 पद्धतीने विचारला जाईल. जगातले प्रमुख महासागर किती? जगात प्रमुख महासागर आहेत 5. 5 महासागर कोणते? प्रमुख महासागर. प्रमुख महासागर कोणते? मी महासागर म्हणतोय, नुसता समुद्र म्हणत नाही.
महासागर म्हणलं तर 5 महासागर प्रमुख आहेत. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, दक्षिण आणि आर्क्टिक हे जगातले प्रमुख 5 महासागर म्हणून ओळखले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. जगातील एकूण प्रमुख हवामान विभाग किती? जगात एकूण हवामानाचे किती विभाग पाडण्यात आलेले आहेत? भारतातले हवामान विभाग वेगळे, महाराष्ट्रातले आपले हवामान विभाग वेगळे आणि प्रत्येक राष्ट्राचा जर विचार केला, प्रत्येक राष्ट्राने आपल्या राष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार त्यांनी तिथल्या हवामानाचे विभाग वेगवेगळे ठेवण्यात आलेले आहेत. पण इथं ओव्हरऑल तुम्हाला ग्लोबल विचारण्यात आलेलं आहे. जगात एकूण किती हवामान विभाग आहेत? जगातील एकूण प्रमुख हवामान विभागाची संख्या किती? तर जगामध्ये एकूण हवामानाचे विभाग किती आहेत? एकूण 9 विभाग आपल्याला जगात हवामानाचे सांगता येतात. पुढचा प्रश्न बघा. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशाला काय म्हटलं जातं? एक तर त्याला असे 2 प्रदेश आपल्याला दिसून येतात. एक डाउन्स आणि क्वीन्सलँड. पण जास्त भर तर डाउन्सवर असेल लक्षात घ्या. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशाला काय म्हटलं जातं? डाउन्स म्हटलं जातं. डाउन्स क्वीन्सलँड आहे, पण क्वीन्सलँड पेक्षाही जास्त भर तुम्हाला डाउन्सवर द्यायचा आहे. त्याचबरोबर केनिया हे राष्ट्र आहे. केनिया व टांझानिया येथील प्रदेशात आढळणारी जमात कोणती? केनिया हे राष्ट्र, केनिया व टांझानिया येथील प्रदेशात आढळणारी प्रमुख जमात कोणत्या नावाने ओळखली जाते? या 2 प्रदेशात आढळणारी कोणत्या 2 प्रदेशात? केनिया व टांझानिया या प्रदेशात आढळणारी प्रमुख जमात म्हणजे मसाई जमात होय. किंवा प्रश्न तुम्हाला इकडून पण विचारला जाईल, प्रश्न विचारला जाईल. मसाई ही प्रमुख जमात पुढील पैकी कोणत्या प्रदेशात आढळते? मसाई ही प्रमुख जमात केनिया व टांझानिया या प्रदेशामध्ये आढळते. म्हणजेच केनिया व टांझानिया या प्रदेशातील प्रमुख जमात कोणती? तर असेल मसाई ही प्रमुख जमात केनिया व टांझानिया या प्रदेशात आढळून येते. पुढे बघूया. शिकाऱ्यांचे नंदनवन कोणत्या प्रदेशाला म्हटलं जातं? जगातला ओव्हरऑल जगातला आपण विचार करतोय. जगातल्या शिकाऱ्यांचे नंदनवन म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? उत्तर आहे सॅव्हाना गवताळ प्रदेश. सॅव्हाना गवताळ प्रदेशाला जगातल्या शिकाऱ्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. इथून पुढे लक्षात घ्यायचं, शिकाऱ्यांचे नंदनवन म्हणून जगात ओळखला गेलेला प्रदेश कोणता? सॅव्हाना हा गवताळ प्रदेश जगातल्या शिकाऱ्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. कोणता प्रदेश? सॅव्हाना गवताळ प्रदेश. या टायफून कशाला म्हटलं जातं? टायफून म्हणजे काय? किंवा हरिकेन्स म्हणजे काय? किंवा फॉन वारे कशाला म्हटले जाते? किंवा चिनूक वारे, चिनूक वाऱ्याला दुसरं नाव आहे स्नो इटर. आता यांना काय म्हणून ओळखलं जातं? या सगळ्यांची ओळख करून घेऊ. टायफून म्हणजे काय? तर प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला टायफून असं म्हणतात. किंवा प्रश्न इकडून कशाला तसा विचारला जाईल. प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळास कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रशांत महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचं नाव आहे टायफून. टायफून म्हणजे काय? प्रशांत महासागर जो आहे त्या प्रशांत महासागरामध्ये जे चक्रीवादळ तयार होतात, प्रशांत महासागरातील चक्रीवादळाला टायफून म्हणून ओळखलं जातं. तसंच हरिकेन्स म्हणजे काय? कॅरिबियन नावाचा समुद्र आहे. कॅरिबियन नावाच्या समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला काय म्हणतात? हरिकेन्स म्हणून ओळखलं जातं. हरिकेन्स किंवा टायफून हे शब्द कशासाठी? चक्रीवादळासाठी आहेत. पण टायफून प्रशांत महासागरातल्या चक्रीवादळासाठी टायफून वापरलं जातं. तर हरिकेन्स कशाला वापरलं जातं? कॅरिबियन समुद्रामध्ये निर्माण होणारे जे चक्रीवादळ आहेत, कॅरिबियन समुद्रातील चक्रीवादळाला हरिकेन्स म्हणून ओळखलं जातं. आता फॉन वारे कुठे आढळून येतात? फॉन वारे कुठे आढळतात बघा. अल्प्स पर्वतीय प्रदेशातून वाहणारे उष्ण व कोरडे वारे.
अल्प्स पर्वत, जगातला अल्प्स पर्वत अनेक पर्वतापैकी एक असलेला हा अल्प्सचा पर्वत आहे. अल्प्स पर्वतीय प्रदेशातून वाहणारे हे उष्ण आणि कोरडे वारे आहे. प्रश्न कसा विचारला गेला पहा. अल्प्स पर्वतीय प्रदेशातून वाहणारे उष्ण व कोरड्या वाऱ्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? परत लक्षात घ्या प्रश्न काय? अल्प्स पर्वतीय प्रदेशातून वाहणारे उष्ण व कोरडे वारे कोणत्या नावाने ओळखले जाते? त्या वाऱ्याला नाव आहे फॉन. फॉन वारे. फॉन वारे म्हणजे काय? तर अल्प्स पर्वतीय प्रदेशातून वाहणारे उष्ण आणि कोरडे वारे त्याला म्हणायचं फॉन वारे. त्यानंतर चिनूक वारे. चिनूक वाऱ्याला स्नो वॉटर स्नो इटर म्हणून ओळखलं जातं. स्नो इट्टर, EATER, स्नो इट्टर. चिनूक वाऱ्याचं दुसरं नाव काय? स्नो इट्टर. स्नो इट्टर म्हणजे चिनूक वारे. आता हे चिनूक वारे काय असतील पहा. उत्तर अमेरिकेत रॉकी पर्वताच्या उतारावरून वाहणारे वारे. रॉकी पर्वत कुठं आहे? अमेरिकेमध्ये. कुठल्या अमेरिकेमध्ये? उत्तर अमेरिकेत. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या उतारावरून वाहणारे वारे. रॉकी पर्वताच्या उतारावरून वाहणारे वारे. रॉकी पर्वत आहे उत्तर अमेरिकेत. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या उतारावरून जे वारे वाहतात त्याला काय म्हटलं जातं? चिनूक वारे म्हणून ओळखले जाते. बघा, 4 प्रकारचे तुम्हाला इथं वेगवेगळे कन्सेप्ट दिलेले आहेत. पहिले 2 वादळ आहेत, दुसरे 2 वारे आहेत. वादळ कोणते? टायफून आणि हरिकेन्स. टायफून प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला टायफून म्हणून ओळखलं जातं. तर हरिकेन्स कशाला म्हटलं जातं? कॅरिबियन समुद्रामध्ये जे निर्माण होणारे चक्रीवादळ आहे, कॅरिबियन समुद्रातील चक्रीवादळाला नाव देण्यात आलंय हरिकेन्स म्हणून. पॉन वारे. पॉन वारे कुठे आढळतात? अल्प्स पर्वतीय प्रदेशातून वाहणारे उष्ण आणि कोरड्या वाऱ्याला पॉन वारे म्हणून ओळखलं जातं. त्याच्या पलीकडे या. चिनूक वारे उत्तर अमेरिकेतला पर्वत आहे रॉकी पर्वत. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या उतारावरून जे वारे वाहतात त्याला चिनूक वारे म्हणतात. चिनूक वाऱ्याला दुसरं नाव आहे स्नो इटर म्हणून त्याला ओळखलं जातं. आता यानंतर पुढचा भाग बघूया. भूकंप मोजण्याचे एकक कोणते? भूकंप कोणत्या एककाने मोजले जाते? मित्रांनो, इसवी सन 1935 साली चार्ल रिश्टर नावाच्या व्यक्तीने भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एकक शोधून काढलं. त्या एककाचं नाव आहे रिश्टर स्केल. चार्ल रिश्टरने त्याचा शोध लावला म्हणून स्वतःचं नाव त्याला दिला. रिश्टर स्केल कशाचे साधन? रिश्टर स्केल कशाचे एकक आहे? भूकंप मोजण्याचे एकक. वास्तविकता त्या ज्या ठिकाणी भूकंप झालेला आहे त्या भूकंपाची तीव्रता किती आहे? भूकंपाची तीव्रता मोजण्याचं रिश्टर स्केल नावाचं एकक 1935 साली चार्ल्स रिश्टर यांनी शोधून काढले आणि त्यानं ते शोधून काढल्यामुळं स्वतःचं नाव या एककाला दिलं. भूकंप मोजण्याच्या एककाला काय म्हटले जाते? तर भूकंप मोजण्याच्या एककाला रिश्टर स्केल म्हणून ओळखलं जातं. रिश्टर स्केलचा शोध लावलेला आहे चार्ल रिश्टर यांनी. केव्हा? 1935 साली. बघूया. सिस्मॉलॉजी म्हणजे काय? सिस्मॉलॉजी कशाला म्हणतात? भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सिस्मॉलॉजी असं म्हटलं जातं. जसं सायकॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी आहे, जे आपण वेगवेगळे विषय म्हणतोय तसं सिस्मॉलॉजी. सिस्मॉलॉजी म्हणजे काय? तर भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं? भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सिस्मॉलॉजी या नावाने ओळखले जाते. परत बघा, भूकंपावर आपल्याला 2 प्रश्न इथं तयार होतात. भूकंप मोजण्याचं एकक कोणतं? तर भूकंप मोजण्याचं एकक आहे रिश्टर स्केल. 1935 साली चार्ल रिश्टरने त्याचा शोध लावलेला होता. दुसरी गोष्ट, भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? भूकंपाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला इथं सिस्मॉलॉजी या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर सर्वाधिक भूकंपाचा देश कोणता? जगात सर्वात जास्त भूकंप कोठे होतात?
जगात दोन ठिकाणी सर्वात जास्त भूकंप होतात. देश म्हणलं तर जपान आणि समुद्र म्हणलं तर पॅसिफिक महासागर. पॅसिफिक महासागरामध्ये एक प्रदेश आहे, एक एरिया आहे, मरियाना गर्ता. मरियाना गर्ता या परिसरात पॅसिफिक महासागरात सर्वात जास्त भूकंप होतात. जर सागर विचारलं तर पॅसिफिक महासागर आणि जर देश विचारला तर जपान. सर्वाधिक भूकंपाचा देश कोणता? उत्तर आहे जपान. सर्वाधिक भूकंप कुठे होतात तर जपानमध्ये होतात. तर समुद्रापैकी किंवा महासागरापैकी विचारलं, पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता या परिसरात सर्वाधिक भूकंप होतात. सर्वाधिक भूकंप, जगात सर्वाधिक भूकंप होणारे दोन ठिकाणं कोणते? जर देश विचारला तर जपान आणि जर समुद्र विचारला तर पॅसिफिक महासागर. पॅसिफिक महासागरामध्ये कुठं दिसून येईल तर पॅसिफिक महासागरामध्ये जो परिसर आहे त्या परिसराचं नाव आहे मरियाना गर्ता. पॅसिफिक महासागरात मरियाना गर्ता येते. तर जगामध्ये जपान या देशात सर्वाधिक भूकंप होतात. सर्वाधिक भूकंपाचा देश जपान. आणि कोणत्या समुद्रात सर्वाधिक भूकंप होतात? पॅसिफिक महासागरात मरियाना गर्ता या परिसरात सर्वाधिक भूकंप होतात. मित्रांनो, जपानचं अजून एक वैशिष्ट्य, जगात सर्वात जास्त मासे आयात करणारा देश जपानच आहे. सर्वाधिक भूकंपाचा देश जपान. तर सर्वात जास्त मासे आयात करणारा देश सुद्धा जपानच आहे. जरी ते चिमुकलं राष्ट्र असलं तर प्रगती, उद्योगधंदे, औद्योगिक क्षेत्र जपान खूप पुढे निघून गेलेलं आहे. मित्रांनो मित्रांनो जगात ज्या तिसऱ्या महासत्तेसाठी जे तिघांची नावं घेतली जातात, अमेरिका, जपान, त्याचबरोबर चीन, प्रमुख दावेदार आपण हे भारतीय. आता पीपीपीच्या जोरावर भारत सुद्धा महासत्तेच्या पदावर तो बसलेला आहेच. परंतु सत्ताधारी अमेरिका एकीकडे आहे, चीन आहे, जपान आहे. या तिघांमध्ये इतकी चढावून इतकी स्पर्धा आहे, ती औद्योगिक क्षेत्राची स्पर्धा आहे, लक्षात घ्या. जपान चिमुकलं जरी असलं तर उद्योगधंद्याच्या बाबतीत विकसित राष्ट्रात जपानचं नाव अग्रगण्य आहे. त्याचबरोबर जपान सर्वाधिक भूकंपाचा देश जपान आणि सर्वात जास्त मासे आयात करणारा देश सुद्धा कोणता दिसून येईल? जपान हाच दिसून येतो. एकेकाळी जपान उद्ध्वस्त झालेलं राष्ट्र होतं मित्रांनो. लक्षात घ्या, 1945 साली जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर अक्षरशः अणुबॉम्बचा वर्षाव केलेला. अणुबॉम्बचा वर्षाव केलेला असताना जपान 1945 ला बेचिराख झालेलं. 1939 ते 1945 या दरम्यानच्या काळात जागतिक दुसऱ्या महायुद्धाचे रणशिंग फुंकले गेले होते. आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये एक मित्र राष्ट्र आहे आणि दुसरा शत्रू राष्ट्र आहे. मित्र राष्ट्रामध्ये कोण आहेत? अमेरिका आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे. तर यांच्या विरुद्ध असलेलं जे शत्रू राष्ट्र आहे, जर्मनी आहे, जपान आहे, इटाली आहे, तुर्कस्तान आहे. तर लक्षात घ्या, या दोन राष्ट्रामध्ये मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र या दोघात जागतिक दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झालेली होती. आणि त्यावेळी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर अणुबॉम्बचा वर्षाव करून अक्षरशः जपान उद्ध्वस्त झालेला होता. मित्रांनो, जपान जेव्हा उद्ध्वस्त झालेलं होतं, जपानवर जेव्हा अणुबॉम्बचा वर्षाव झाला होता, तेव्हा जपानचे पंतप्रधान होते टोजो. टोजो नावाच्या पंतप्रधानाने आपल्या देशाला पुन्हा उभं करायचा यासाठी जनतेला हात जोडून त्याने आव्हान केलं. बाबा रे, जरी आपण उद्ध्वस्त झालेला असलो तर कोणीही काळजी करू नका. सगळेजण जोमानं उठा, तुमच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था शासन करेल, हे तत्कालीन पंतप्रधान टोजो नावाच्या पंतप्रधानाने सांगितलं. या सगळ्यांना, आपल्या देशवासियांना सांगितलं, तुम्ही स्वतःसाठी 6 तास काम करा आणि राष्ट्रासाठी 3 तास काम करा. जे 6 तास तुम्ही काम करता त्या 6 तासाचा मोबदला तुम्हाला दिला जाईल. पण राष्ट्राला उभं करण्यासाठी जे तुम्ही 3 तास काम करणार आहात त्या 3 तासाचा मोबदला मिळणार नाही. त्याने जनतेला हात जोडून विनंती केली की या तुमच्या उदरनिर्वाहाचे सगळे साधन, उदरनिर्वाहाचे मार्ग आम्ही सोडवू, तुम्हाला उदरनिर्वाह देऊ आम्ही. तुमच्या स्वतःसाठी 6 तास काम करा आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी 3 तास काम करा.
मित्रांनो, त्यावेळी जपानची जनता अक्षरशः रस्त्यावर उतरून पंतप्रधान टोजोच्या विरोधामध्ये आंदोलन करायला सुरुवात केली. 1 दिवस 2 दिवस हे आंदोलन चाललं. पंतप्रधानाच्या विरोधात जनता अक्षरशः रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागली आणि पंतप्रधान टोजोला माघार घ्यावी लागली. जनतेचंच ऐकावं लागलं. जनता काय म्हणून आंदोलन करत होती लक्षात घ्या. आमच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तुम्ही 6 तास काम करायला लावताय. तर राष्ट्राच्या उभारणीसाठी सुद्धा आम्हाला 6 तास वेळ द्या. 3 तास नाही, 6 तास. आमच्या स्वतःसाठी 6 तास, तर राष्ट्राच्या उभारणीसाठी सुद्धा आम्हाला 6 तासाची परवानगी द्यावी. यासाठी तिथली जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती आणि मग तिथल्या प्रत्येक जनतेनं राष्ट्राच्या उभारणीसाठी 6-7 तास काम केलं. 1945 ला उद्ध्वस्त बेचिराख झालेलं हे जपान नावाचं राष्ट्र अशी त्या उद्ध्वस्त झालेल्या राखेतून अशी भरारी मारलं त्याच्या फिनिक्स उद्ध्वस्त झालेल्या भागातून ज्यांना राखेतून उडी मारतं त्याला फिनिक्स राष्ट्र म्हणतात. जगातला फिनिक्स राष्ट्र कोणता तर जपान. उगवत्या सूर्याचा देश सुद्धा आपण जपानलाच म्हणत असतो. ही जपानची माहिती. त्या जपानमध्ये एवढी प्रगती होऊन सर्वात जास्त भूकंप कुठं होतात? जपानमध्येच होतात. परंतु तिथल्या लोकांना ती सवय झालेल्या भूकंपाचे पर्याय त्यांनी शोधून काढलेले आहेत. त्यामुळे भूकंप झाला तरी तिथं मनुष्यहानी आणि प्राणीहानी असं आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत नाही. त्यानंतर परत प्रश्न लक्षात घ्या. सर्वाधिक भूकंपाचा देश कोणता तर जपान आणि महासागरात कोणता तर पॅसिफिक महासागरात एक परिसर आहे. परिसराचं नाव आहे मरियाना गर्त. पुढे या. नकाशातील समुच्चता रेषा जवळ जवळ असल्यास जमिनीचा कोणता भाग तयार होतो? नकाशा जेव्हा तुम्ही नकाशा वाचन वरचा भाग उत्तर, पायाखालचा भाग दक्षिण, उजवा हात पूर्व, डावा हात पश्चिम, मग आग्नेय, नैऋत्य, ईशान्य, वायव्य. पण समुच्चता रेषा नकाशामध्ये जेव्हा समुच्चता रेषा जवळ जवळ दाखवल्या जातात, जवळ जवळ असल्यास जमिनीचा कोणता भाग तीव्र होतो? जमिनीचा कसा भाग तयार होतो? तीव्र उतार तयार होतो. प्रश्न पडलेला आहे म्हणून तुम्हाला प्रश्न घेतलेला आहे. नकाशातील समुच्चता रेषा जवळ जवळ असल्यास जमिनीचा डॅश डॅश असतो. त्यावेळी जमिनीचा उतार हा तीव्र असतो. तीव्र उतार जमिनीचा असतो. की नकाशातील समुच्चता रेषा जवळ जवळ जर असल्या तर मग मात्र तीव्र उतार हा जमिनीचा असतो. त्यानंतर पुढे या. युरोपमधील गट पर्वत कोणता? तर गट पर्वत याचा अर्थ काय लक्षात घ्या. त्यावर आघात होऊन त्याचे तुकडे झालेले असतील. युरोपमध्ये अनेक पर्वत आहेत, पण युरोप मधला गट पर्वत म्हणून कोणत्या पर्वताला ओळखलं जातं? युरोप मधला गट पर्वत म्हणून ओळखला जातो ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. हा युरोपमध्ये आहे, लक्षात घ्या. युरोप मधला ब्लॅक फॉरेस्ट पर्वत कशासाठी प्रसिद्ध आहे? त्या पर्वताचा तो कोणता प्रकार आहे? तर आहे तो गट पर्वत आहे. युरोप मधला गट पर्वत कोणता? युरोपमध्ये असलेल्या पर्वतापैकी गट पर्वत कोणता? युरोप मधला गट पर्वत ब्लॅक फॉरेस्ट पर्वत म्हणून ओळखला जातो. ब्लॅक फॉरेस्ट पर्वताचं वैशिष्ट्य काय? ब्लॅक फॉरेस्ट पर्वताचं वैशिष्ट्य तो युरोप मधला गट पर्वत म्हणून ओळखला जातो. युरोप मधले सगळेच पर्वत गट पर्वत नाहीत. युरोप मधला प्रसिद्ध गट पर्वत कोणता? ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. पुढे या. फुजियामा कशाला म्हटलं जातं? मित्रांनो, आता इथून पुढे लक्षात घ्या. हे सगळे प्रश्न जगाच्या भूगोलावर तुम्हाला कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, मी डायरेक्टली उत्तराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणतोय. फुजियामा कशाला म्हटलं जातं? आता सांगितलं. सर्वाधिक भूकंप जपानमध्ये होतात. जपानमध्ये जागृत ज्वालामुखीला काय म्हटलं जातं? जपानमधील जागृत ज्वालामुखीला नाव देण्यात आलेलं आहे फुजियामा. या नावानं ओळखलं जातं. सर्वाधिक भूकंपाचा देश जपान आणि जपानमधील जागृत ज्वालामुखीला कोणत्या नावाने ओळखलं जातं? किंवा जपानमधील जागृत ज्वालामुखी पुढील पैकी कोणती? तर आहे फुजियामा. फुजियामा यालाच जपानमधली जागृत ज्वालामुखी म्हणून ओळखलं जातं. पुढे या. पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर कोणता? या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण वातावरणाचे स्तर बघितलेले आहेत. पितांबर, तपांबर,
नंबर. आता एक लक्षात घ्या, प्रश्न काय विचारले, पृथ्वी पृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाचा थर कोणता? म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठालगतच असलेला वातावरणामधला थर कोणता? 4 थरापैकी पृथ्वीच्या पृष्ठालगत असणारा वातावरणाचा एकमेव थर, ज्या थराला तुफांबर म्हणून ओळखलं जातं. थराचं नावच काय? त्या तुफांबर या नावाने ओळखलं जातं. पृथ्वी वातावरणातील तपांबर हा थर पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर आहे. पृथ्वीचा जो पृष्ठलगत आहे, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, त्याला लागूनच असलेला वातावरणाचा एकमेव थर म्हणजे तुफांबर. पुढे बघूया. अटलांटिक प्रवेशद्वार कोणाला म्हणतात? अटलांटिकचे प्रवेशद्वार म्हणून कशाला ओळखलं जातं? उत्तर आहे पनामा कालवा. पनामा कालव्याला कोणाचे प्रवेशद्वार म्हणतात? अटलांटिकचे प्रवेशद्वार कोणते? तर अटलांटिकचे प्रवेशद्वार पनामा कालव्याला म्हटलं जातं. प्रश्न इकडूनही विचारला जाईल, प्रश्न उत्तराकडूनही विचारला जाईल. अटलांटिकचे प्रवेशद्वार म्हणून पुढील पैकी कोणाला ओळखले जाते? पनामा कालवा. पनामा कालवा पुढील पैकी कोणत्या प्रदेशाचे किंवा कोणत्या परिसराचे प्रवेशद्वार आहे? अटलांटिकचे प्रवेशद्वार म्हणजेच पनामा कालवा. कसं पृथ्वी थोडीशी फुगीर कुठे आपल्याला आढळून येते? तर प्रश्न तुम्हाला विसंगत का वाटू लागलेत लक्षात घ्या. हे अक्षरशः तुम्हाला विचारलेले प्रश्न कसे आहेत त्याची उत्तरं तुमच्यापर्यंत आणतोय. म्हणजे अगोदर आपल्याला जगाच्या भूगोलावर कसे प्रश्न विचारलेले आहेत त्या अनुषंगाने आपण पुढे चाललोय. पृथ्वी थोडीशी फुगीर आहे, हो. पण पृथ्वी थोडीशी जी फुगीर आहे नेमकी कोठे आहे? तर विषुववृत्ताजवळ आहे. विषुववृत्ताजवळ पृथ्वीचा भाग कसा आहे? थोडासा फुगीर आहे. प्रश्न काय विचारला? पुढील पैकी कोणत्या ठिकाणी पृथ्वी थोडीशी फुगीर आहे? उत्तर आहे विषुववृत्ताजवळ. विषुववृत्ताजवळ पृथ्वी थोडीशी फुगीर असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाच्या खाली काढले गेलेले शहर कोणते? ज्वालामुखी जेव्हा भूपृष्ठावर ज्वालामुखी आलेली होती, मग त्या ज्वालामुखीची राख, त्याचा प्रवाह, त्या राखेच्या प्रवाहाच्या खाली जगातलं कोणतं शहर गाडले गेलेले आहे? तर इटाली या राष्ट्रातलं ते शहर आहे पोंपोई. शहराचं नावच काय? पोंपोई. इथं एका रात्रीतून 10,000 लोक या पोंपोई या शहरामध्ये मृत्युमुखी झालेले होते ते भूकंपामुळे. लक्षात घ्या, प्रश्न काय म्हणले? ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेच्या प्रवाहाखाली, नुसती राख, भूपृष्ठातून आलेला, भूपृष्ठाच्या वर आलेली ज्वालामुखी, ज्वालामुखीच्या येणाऱ्या राखेच्या प्रवाहाच्या खाली जगातलं कोणतं शहर गाडलं गेलं होतं किंवा जगातल्या कोणत्या शहराला गाडण्यात आलेलं होतं? कशामुळं? ज्वालामुखीच्या राखेच्या प्रवाहाखाली गाडण्यात आलेलं शहर हे इटालीमधील पोंपोई हे शहर आहे. यावेळी या धक्क्यामध्ये ज्वालामुखीच्या या उद्रेकामुळं 10,000 लोकांचा इथं मृत्यू झालेला होता. त्यानंतर बघा, आकाशात दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? सूर्य हा तारा आहे, लक्षात घ्या. आपण कालच बघितले. एकूण ग्रहांची संख्या किती आहे? 8 पैकी अंतर्ग्रह 4 आणि म्हणजे बाह्य ग्रह 4 आहेत. त्या 4 मध्ये मग तुम्हाला कालच सांगितलं नेपच्यून आणि युरेनियस. युरेनियस काय? सूर्यमालेतला सर्वाधिक झुकलेला ग्रह युरेनियस. नेपच्यून नेपच्यून आणि युरेनियस हे 2 ग्रह असे आहेत की दुर्बीण मधूनच त्याला बघावं लागतं. दुर्बीणशिवाय ते 2 ग्रह दिसत नाहीत. त्यातल्या त्यात नेपच्यून हा एकमेव ग्रह असा आहे जिथं अतिशय वेगवान वारे वाहिले जातात. आणि नेपच्यून या ग्रहावर जवळपास ऋतू 41 वर्षाचा दिसून. त्यापैकी एक ग्रह आहे तो म्हणजे शुक्र. शुक्र हा ग्रह आकाशात दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून ओळखला जातो. आकाशातील सर्वात जास्त तेजस्वी असलेला किंवा आकाशातील तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? सर्वात जास्त तेजस्वी दिसणारा ग्रह उत्तर आहे शुक्र हा ग्रह आहे. त्यानंतर या युरोप व आफ्रिका खंडादरम्यान कोणता समुद्र येतो? युरोप व आफ्रिका खंडादरम्यानच्या समुद्राला काय म्हणतात? उत्तर असेल भूमध्य समुद्र.
भूमध्य समुद्र कोणत्या दोन खंडाच्या दरम्यान येतो? प्रश्न इकडून पण तयार होईल, प्रश्न इकडून पण तयार होईल. भूमध्य समुद्र कोणत्या दोन खंडाच्या दरम्यान येतो? युरोप व आफ्रिका खंडादरम्यान असलेल्या समुद्राला कोणता समुद्र म्हणतात? भूमध्य समुद्र. दोन खंडाच्या दरम्यान असलेला हा समुद्र आहे. ते दोन खंड आहेत, युरोप आणि आफ्रिका. त्यानंतर कापूस उत्पादनात जगातले प्रमुख देश कोणते? कापूस उत्पादनासाठी जगातले पहिले 5 प्रसिद्ध देश कोणते? पहिला भारत, दुसरा चीन, तिसरा अमेरिका, चौथा पाकिस्तान आणि पाचवा आहे ब्राझील. असे एकूण 5 शहर आपल्याला सांगता येतात. कापूस उत्पादनात जगातले प्रमुख 5 देश कोणते? कापूस उत्पादनातील जगातले प्रमुख 5 देश. पहिला भारत, दुसरा चीन, तिसरा अमेरिका, चौथा पाकिस्तान आणि पाचवा ब्राझील. असे एकूण 5 राष्ट्र आपल्याला सांगता येतील जे कापूस उत्पादनासाठी जगात प्रसिद्ध आहेत. त्यानंतर पुढच्या भागाकडे आपण जाणार आहोत. पुढचा भाग पाहूया. मध्य युरोप हा औद्योगिक प्रदेश कशासाठी प्रसिद्ध आहे? मध्य युरोप हा औद्योगिक प्रदेश अडीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अडी जी ही जर्मनी मधील ऑटोमोबाईल कंपनी आहे मित्रांनो. जर्मनी मधली प्रसिद्ध अडी जी ही कंपनी, हे एका ऑटोमोबाईल कंपनीचं नाव आहे. अडी जी काय? जर्मनीतील ऑटोमोबाईल कंपनी. हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. अडीजीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला औद्योगिक प्रदेश कोणता? मध्य युरोप. मध्य युरोप हा औद्योगिक प्रदेश कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? ऑडीच्या उत्पादनासाठी ते प्रसिद्ध आहे. ऑडी ही कंपनीचं नाव आहे. ही जर्मनी मधील ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे 1964 पासून या कंपनीकडे फॉक्सवॅगन ग्रुपची मालकी आलेली आहे. फॉक्सवॅगन ग्रुपची मालकी असलेली कंपनी कोणती? ऑडी. ऑडी ही जर्मनीतील ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीकडे 1964 पासून फॉक्सवॅगन ग्रुपची मालकी देण्यात आलेली आहे. त्या ऑडीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला औद्योगिक प्रदेश मध्य युरोप. त्यानंतर चीनमध्ये सर्वाधिक लोहमार्ग कोणत्या भागात दिसून येतात? चीन या राष्ट्रामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चीनच्या कोणत्या भागामध्ये सर्वाधिक लोहमार्ग आहेत? उत्तर आहे चीनच्या पूर्व भागामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग आपल्याला दिसून येतात. फक्त चीनच्या संदर्भात विचारलेला हा प्रश्न आहे. चीनच्या कोणत्या भागामध्ये सर्वाधिक लोहमार्ग आहेत? चीनमध्ये सर्वाधिक लोहमार्ग पूर्व भागामध्ये आढळून येतात. यानंतर पुढे जाऊया, पुढची माहिती पाहूया. जगातील सर्वात उंच शिखरे कोणती? आता जगातल्या सर्वात उंच शिखरांची आपण इथे यादी पाहणार आहोत. याच्या अगोदर यामधल्या काही शिखरांचा उल्लेख आलेला आहे. जगातलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट. जो हिमालय पर्वत आहे, त्या हिमालय पर्वतात नेपाळ हे राष्ट्र, नेपाळमध्ये स्थित हा माउंट एव्हरेस्ट जगातला सर्वात उंच पर्वत किंवा जगातला सर्वात उंच शिखर म्हणून ओळखलं जातं. जगातलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट, ज्याची उंची आहे 8,843 मीटर आणि हे शिखर नेपाळ या राष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर कोणतं? ते आहे केटू. केटूची उंची आहे 8,611 मीटर आणि केटू हा पर्वत किंवा हे शिखर भारत या राष्ट्रात म्हणजेच आपल्याच राष्ट्रामध्ये हा केटू नावाचा पर्वत शिखर आपल्याला दिसून येतं. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आता जरी त्याला आपण भारतात म्हणत असलो तर हा पर्वत पूर्णपणे नेपाळ या राष्ट्रात सिच्युएटेड आहे. ते कुठं स्थित आहे? नेपाळ. जर त्याचे बारकावे काढल्याच्या नंतर लक्षात येईल की केटू हा पर्वत भारतापेक्षा नेपाळच्या भूभागावर आहे. म्हणून
भारतातलं सर्वात उंच शिखर पण केटूला म्हणत नाही, कांचनजंगाला म्हटलं जातं. कांचनजंगा आधुनिक काळामध्ये शोध लागल्याच्या नंतर, माहिती मिळाल्याच्या नंतर भारतातलं सर्वात उंच शिखर हे आता केटू नाही तर कांचनजंगा म्हणून ओळखलं जातं. माउंट एव्हरेस्ट आणि केटू हे दोन्हीही उंच शिखरे, ही पर्वत शिखरे हे नेपाळमध्ये आहेत. केटूची उंची आहे 8,611 मीटर. त्यानंतर जगातलं सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाचं शिखर कांचनजंगा, आणि काही ठिकाणी याला कांचनगंगा पण म्हटलं जातं. भारतातलं सर्वोच्च शिखर, भारतातलं सर्वात उंच शिखर कोणतं तर कांचनजंगा, ज्याची उंची 8,586 मीटर आहे. आणि हा पर्वत किंवा हे शिखर पूर्णपणे भारतच आहे. आता इथे मी तुम्हाला नेपाळ आणि भारत असं का दिलं, सीमावर्ती भाग, परंतु या कांचनजंगाचा नेपाळशी काहीही संबंध येत नाही. कोणत्या दोन देशाच्या सीमेदरम्यान म्हणलं नेपाळ आणि भारत तुम्ही म्हणू शकता, पण हे शिखर कांचनजंगा हे शिखर पूर्णतः भारतीय भूभागावर आहे. त्यामुळं हे शिखर भारतीयच आहे. भारतातलं सर्वात उंच शिखर कांचनजंगा हे जगातलं सर्वात उंच तिसऱ्या क्रमांकाचं शिखर. आता या लोहोसे, तर लोहोसे नावाचं जे शिखर आहे ते नेपाळ आणि चीन या दोन राष्ट्राच्या सीमावर्ती भागात आहे. या सीमेदरम्यान, नेपाळ आणि चीनच्या सीमेदरम्यान असलेला सर्वात उंच चौथ्या क्रमांकाचं शिखर, जगातल्या चौथ्या क्रमांकाचं शिखर लोहोसे, त्याची उंची आहे 8,516 मीटर. त्यानंतर मकालू, चीन आणि नेपाळ स्थित असलेलं शिखर, जगातल्या 5व्या क्रमांकाचं हे शिखर, ज्याची उंची 8,463 मीटर आहे. आणि हे लोकेटेड किंवा सिच्युएटेड कुठे आहे, नेपाळ आणि चीन या दोन राष्ट्राच्या दरम्यान. त्याच्यानंतर या बघा, हे काय बघितलंय आपण, जगातले सर्वात उंच असलेले 5 शिखर. पहिला माउंट एव्हरेस्ट, जगातला पहिल्या क्रमांकाचं शिखर सर्वात उंच. दुसरा केटू, तिसरा कांचनजंगा, तर चौथा लोहसे आणि पाचवा मकानू, असे जगातील सर्वात उंच 5 शिखरांचा इथं आपण उल्लेख केलेला आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. आफ्रिका खंडातील सरोवर कोणते? आफ्रिका खंडातलं प्रसिद्ध सरोवर व्हिक्टोरिया सरोवर हे जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं सरोवर आहे मित्रांनो. जगात पहिल्या क्रमांकाचं सरोवर कोणतं? जगातलं पहिल्या क्रमांकाचं सरोवर आहे कॅस्पियन समुद्र. कॅस्पियन समुद्र हा जगातल्या पहिल्या क्रमांकाचं सरोवर म्हणून ओळखलं जातं. जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सरोवर कोणतं? व्हिक्टोरिया सरोवर. व्हिक्टोरिया सरोवर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर आहे. जगातलं पहिल्या क्रमांकाचं सरोवर कोणतं? कॅस्पियन समुद्र हे जगात पहिल्या क्रमांकाचं सरोवर आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाचं सरोवर कोणतं असेल? व्हिक्टोरिया सरोवर. व्हिक्टोरिया सरोवर हे कुठं येतं? आफ्रिका खंडात. आणि प्रश्न तेच विचारलाय, आफ्रिका खंडात पुढील पैकी कोणते सरोवर येते किंवा पुढील पैकी कोणते सरोवर आहे? तर आफ्रिका खंडात असलेलं सरोवराचं नाव आहे व्हिक्टोरिया सरोवर, जे जगात दुसऱ्या क्रमांकाचं आहे, पण पहिल्या क्रमांकाचं सरोवर मात्र जगातलं कॅस्पियन समुद्र. त्यानंतर मानवी वस्ती नसलेला खंड कोणता? मित्रांनो, इथं वारे वेगाने वाहत असलेली इथं अवकाश संशोधन केंद्रे सुद्धा टाकण्यात आलेली आहेत, परंतु इथं कसलीच मानवी वस्ती नाही. मानवी वस्ती नसलेला जगातला एकमेव खंड कोणता? तर अंटार्क्टिका. अंटार्क्टिका या खंडात मानवी वस्ती अजिबात नाही. मानवी वस्ती नसलेला खंड म्हणजे अंटार्क्टिका. अनेक सुविधा नेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथल्या वातावरणामुळं, तिथल्या प्राकृतिक रचनेमुळं, तिथल्या वातावरणीय भूगोलामुळं तिथं कुठल्याच सुविधा व्यवस्थित टिकू शकल्या नाहीत. दीर्घ काळापर्यंत त्या टिकवता येऊ शकलेल्या नव्हत्या. म्हणून मानवी वस्ती नसलेला जगातला एकमेव खंड कोणता? तर मानवी वस्ती नसलेला जगातला एकमेव खंड आहे अंटार्क्टिका. त्यानंतर विषुववृत्तावरील कमी दाबाचा पट्टा कोठे आढळतो? कोणत्या दोन तुमच्या अक्षवृत्ताच्या दरम्यान विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आढळून येतो? आता विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा कशामुळे आढळतो लक्षात घ्या. इथं त्याचं कारण आहे,
इथली हवा गरम असते आणि ती दमट असते. हवा एकतर गरम आहे आणि ती दमट आहे आणि ती वरच्या भागाकडे जाते. जर समजा ते वरच्या भागाकडे जात असेल तर लक्षात घ्या, हळूहळू कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. मग प्रश्न काय विचारले, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा कोणत्या दरम्यान आढळून येतो? 5 अंश उत्तर ते 5 अंश दक्षिण. 5 अंश उत्तर आहे आणि 5 अंश दक्षिण आहे. 5 अंश उत्तर ते 5 अंश दक्षिण या अक्षवृत्ता दरम्यान मला काय दिसून येईल, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा तुम्हाला इथे आढळून येतो किंवा इथं तुम्हाला तो दिसून येतो. कारण इथं विषुववृत्तावर कमी दाबाचा या ठिकाणी 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण या ठिकाणी का दिसून येतं, कारण इथली हवा गरम आणि दमट असते म्हणून विषुववृत्तावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यानंतरची माहिती पाहूया. रॅफ्लेशिया कशाला म्हटलं जातं? तर रॅफ्लेशिया बद्दल मला इथं काही माहिती देण्यात आलेली आहे. रॅफ्लेशियाची माहिती काय? रॅफ्लेशिया म्हणजे काय? जगातील सर्वात मोठे फूल, जगातले एखाद्या राष्ट्रातलं नाही, जगातलं सर्वात मोठं फूल आहे. विशेष म्हणजे हे या या फुलाची वनस्पती, त्याला पानं नाहीत, मुळा नाहीत, खोड नाही, ही परजीवी वनस्पती म्हणून ओळखली जाते. आणि ही वनस्पती किंवा हे फूल तुम्हाला आढळून येतं. स्थळ बघा, स्थळ दक्षिण पूर्व आशियातील जंगलामध्ये, दक्षिण आणि पूर्व आशियातल्या जंगलामध्ये जे फूल आढळतं त्या फुलाला म्हणतात रॅफ्लेसिया. रॅफ्लेसिया हे जगातील सर्वात मोठं फूल, म्हणजे आपण फक्त कमळाच्याच फुलाला मोठं फूल म्हणू शकतो असं नाही, तर रॅफ्लेशिया जगातलं सर्वात मोठं फूल म्हणून ओळखलं जातं. हे फूल आपल्याला कुठे आढळून येतं? दक्षिण आणि पूर्व आशियातल्या जंगलामध्ये आपल्याला हे फूल आढळून येतं. हे फूल कुठपर्यंत वाढू शकतं? 3 फूट व्यासापर्यंत या फुलाची वाढ होते. कोणत्या? रॅफ्लेशिया. फुलाचं नाव लक्षात घ्या. रॅफ्लेशिया हे फुलाचं नाव आहे. हे जगातील सर्वात मोठे फूल म्हणून ओळखलं जातं. हे फूल कुठं आढळतं? दक्षिण पूर्व आशियातील जंगलामध्ये मला हे फूल आढळून येतं. हे फूल 3 फूट व्यासापर्यंत वाढू शकतं आणि हे फूल ज्या झाडाला येतं, ज्या वनस्पतीला येतं, त्या वनस्पतीचं वैशिष्ट्य काय? पाने, मुळे, खोड नसणारी ही परजीवी वनस्पती आहे. कोणती? रॅफ्लेशिया. रॅफ्लेशिया जगातलं सर्वात मोठं फूल म्हणून या फुलाला ओळखलं जातं. त्यानंतर उत्तरायण म्हणजे काय किंवा उत्तरायण केव्हा असतो? उत्तरायण 21 डिसेंबर ते 21 जून, 21 डिसेंबर ते 21 जून या दरम्यानच्या काळामध्ये लक्षात घ्या, उत्तरायण म्हणून ओळखले जाते. ज्यावेळी दिवस मोठे व रात्री लहान असतात. जेव्हा उत्तरायण सुरू होतं, उत्तरायण सुरू झाल्याच्या नंतर ऋतूमध्ये दिसून आलेला पहिला बदल काय दिसून येईल? इथं यावेळी उत्तरायणामध्ये दिवस मोठे असतात तर रात्री या लहान असतात. उत्तरायणाचा एक्झॅक्ट कालावधी सांगा म्हटलं तर 21 डिसेंबर ते 21 जून या दरम्यान उत्तरायण असते आणि उत्तरायणामध्ये दिवस मोठा तर रात्री लहान असतात. त्यानंतर टायबर नदीकाठी वसलेले शहर कोणते? त्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितले. हा प्रश्न जशाला तसं तुम्हाला टीईटीला अगोदर विचारलेला आहे. टायबर नदीकाठी वसलेले शहर कोणते आहे? तर टायबर नदीकाठी वसलेल्या शहराचं नाव आहे रोम. रोम ही इटालीची राजधानी आहे. रोमला 7 टेकड्याचे शहर म्हटलं जातं. रोमला शाश्वत शहर म्हणून ओळखलं जातं. तर विशेष म्हणजे हे शहर इटालीची राजधानी आहे. या अगोदरच आपण याचा उल्लेख आलेला होता. या अगोदरची माहिती मी तुम्हाला दिलेली होती. इथं प्रश्न काय विचारला गेलाय? रोम हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेलं आहे? तर आहे टायबर. प्रश्न बघा, टायबर नदीकाठावर वसलेले शहर कोणते? तर आहे रोम. रोमला दुसरं नाव आहे 7 टेकड्यांचे शहर. रोमला शाश्वत शहर म्हणून ओळखलं जातं. रोम ही इटालीची राजधानी सुद्धा आहे आणि हे शहर, रोम नावाचं शहर कोणत्या नदीकाठावर वसलेलं आहे? तर आहे टायबर नदीकाठावर वसलेलं शहर. तसंच टेम्स नावाची नदी आहे.
टेम्स नदी काठावर वसलेलं शहर कोणतं? टायबर नदी काठावर वसलंय रोम, इटलीची राजधानी रोम. टेम्स या नदी काठावर वसलेलं शहर लंडन. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? उत्तर आहे टेम्स नदीकाठावर वसलेलं शहर म्हणजेच कोणतं? लंडन हे शहर. तसंच राईन नदीवर वसलेलं शहर कोणतं? जर्मनीतील बॉन हे शहर आहे. जर्मनीतील बॉन हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? राईन या नदीकाठावर. किंवा बॉन हे शहर कोणत्या नदीकाठावर? तर राईनवर. राईन नदीकाठावर वसलेलं जर्मनीतलं शहर कोणतं? बॉन. बॉन हे शहर जर्मनीतलं असलेलं बॉन हे शहर राईन नदीकाठावर. टायबर नदीकाठावर रोम. टेम्स नदीकाठावर लंडन. राईन नदीकाठावर जर्मनीतलं बॉन. आणि जर्मनीची राजधानी आहे बर्लिन. बर्लिन हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेलं आहे? उत्तर आहे स्प्री. नदीचं नावच काय? स्प्री. स्प्री या नदीकाठावर वसलेलं शहर कोणतं? स्प्री या नदीकाठावर वसलेलं शहर जर्मनीची राजधानी बर्लिन हे शहर स्प्री नदीकाठावर. परत बघा, टायबर नदीकाठावर रोम, टेम्स नदीकाठावर लंडन, राईन नदीकाठावर बॉन आणि स्प्री नदीकाठावर जर्मनीची राजधानी बर्लिन हे शहर वसलेले आहे. आता पुढची माहिती बघूया. इरावती नदीकाठावर वसलेले शहर कोणते? प्रमदेशची राजधानी रंगून. इरावती जे म्हटलेलं आहे, ब्रह्मदेशची राजधानी आहे रंगून. हे शहर इरावती नदी काठावर वसलेले आहे. इरावती नदी काठावर वसलेलं शहर रंगून. तर आग्रेस नदी काठावर वसलेल्या शहराचं नाव बगदाद. बगदाद हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? आग्रेस. इरावती नदी काठावर वसलेलं शहर रंगून. टायबर नदी काठावर रोम, टेम्स नदी काठावर लंडन, राईन नदी काठावर बॉन, स्प्री नदी काठावर बर्लिन, इरावती, रंगून, आग्रेस, बगदाद हे प्रसिद्ध जगातले शहर आहेत जे की नदी काठावर वसलेले आहेत. कोणतं शहर कोणत्या नदी काठावर वसलेलं आहे त्याचा तुम्हाला इथं उल्लेख करून दाखवतो. त्यानंतर जगातील सर्वात लांब घळई कोणती? जगातली सर्वात लांब घळई अमेरिकेमधील ग्रँड कॅनॉन. ग्रँड कॅनॉनला जगातली सर्वात लांब घळई म्हणून ओळखली जाते. जगातली ही सर्वात लांब घळई कोणत्या राष्ट्रात आहे? अमेरिका या राष्ट्रात आहे. जगातली सर्वात लांब घळई जिचं नाव आहे ग्रँड कॅनॉन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया किंवा पुढची माहिती बघूया. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता? हा प्रश्न जशाला तसं तुम्हाला उचललेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय पक्षाचं नाव आहे यमू. यमू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. तर बॉल्ड ईगल. बॉल्ड ईगल हा कोणत्या राष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी आहे? तर तो अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी बॉल्ड ईगल. प्रत्येकाला आपापल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी माहिती आहे. एवढ्या चीप लेवलला आपल्याला यायची गरज नाही. यमू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी यमू. अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी बॉल्ड ईगल. तर इंग्लंडचा राष्ट्रीय पक्षी रॉबिन. रॉबिन हा इंग्लंडचा राष्ट्रीय पक्षी आहे. बॉल्ड ईगल अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि यमू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो. यानंतरची माहिती बघूया. चंद्राच्या प्रकाशात रोज बदलणारा भाग. चंद्राच्या प्रकाशात रोज बदलणारा भाग कोणता? त्याला म्हणतात उपभू. उपभू कशाला म्हणतात? चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग. प्रकाशित म्हणजे दररोजच्या दररोज तो प्रकाशमान होणारा. चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणाऱ्या भागाला उपभू असं म्हणतात. चंद्राच्या प्रकाशित भाग दिसत नाही. ते चंद्राचा प्रकाशित होणारा भाग आहे. प्रकाशित होणारा रोज बदलणारा भाग उपभू. आणि चंद्राचा प्रकाशित भाग दिसत नाही, जो तो भाग दिसत नाही त्याला म्हणतात उपभू. उपभू आणि उपभू या दोन्हीतला फरक काय? प्रश्न हा विचारलेला आहे. चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग काय म्हणून ओळखला जातो? उपभू. आणि जो भाग प्रकाशित होत नाही किंवा दिसत नाही त्या भागाला उपभू म्हणून ओळखलं जातं. यानंतर तुम्हाला महत्वाची माहिती विचारलाय गिझा पिरॅमिड.
जगातल्या 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणजे गिझा पिरॅमिड आहे. ते ठिकाण इजिप्त मधील कॅरो शहराजवळ आहे. शहराचं नाव काय? कॅरो. इजिप्त मधील कॅरो शहराजवळ हे जगप्रसिद्ध पिरॅमिड आहे. या पिरॅमिडचं वैशिष्ट्य काय? जगातल्या 7 आश्चर्यापैकी एक आहे. प्रश्न काय विचारलेला आहे तुम्हाला पहा. इजिप्त मधील कोणत्या शहराजवळ गिझा पिरॅमिड आहे? त्या शहराचं नाव आहे कॅरो. इजिप्त मधील कॅरो शहराजवळ गिझा पिरॅमिड हे जगप्रसिद्ध पिरॅमिड आहे. या पिरॅमिडचं वैशिष्ट्य जगातल्या 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणून ओळखलं जातं. नंतर सागरी जलात सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर सागरी जलात सर्वाधिक प्रमाण सोडियम क्लोराईडचे असते, जे की खारट असतं. म्हणून समुद्राचं पाणी आपल्याला खारट लागतं. सागरीय जलात सर्वाधिक प्रमाण सोडियम क्लोराईड. त्यानंतर विलय छिद्रे भूरूप. विलय छिद्रे भूरूप हे चुनखडीच्या प्रदेशात आढळतात. प्रश्न काय विचारले? चुनखडीच्या प्रदेशात कोणते भूरूप आढळते? तर चुनखडीच्या प्रदेशामध्ये विलय छिद्रे हे भूरूप आढळते. तर विलय छिद्रे म्हणजे काय? भूमिगत गुहा किंवा याला दऱ्या असतात, ज्या पाण्याने विरघळून तयार होत असतात. भूमिगत गुहा किंवा दर्या ज्या पाण्याने विरघळून तयार होतात त्याला विलय छिद्रे असं म्हणतात. तर चुनखडीचा जिथं जिथं प्रदेश आहे, चुनखडीच्या प्रदेशात आढळणाऱ्या भूरूपाला काय म्हणतात? तर आहे विलय छिद्रे भूरूप म्हणून चुनखडीच्या प्रदेशात आढळणाऱ्या भागाला म्हणतात. त्यानंतर विन्सन मॅसिव्ह कशाला म्हटलं जातं? हे विन्सन मॅसिव्ह काय? अंटार्क्टिका खंडातील हे सर्वोच्च शिखर आहे. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखराचं नाव काय? विन्सन मॅसिव्ह. विन्सन मॅसिव्ह हे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखलं जातं. ज्या शिखराची उंची आहे 4892 मीटर. 4892 मीटर उंचीचं हे विन्सन मॅसिव्ह शिखर कुठं आहे? अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखलं जातं. हे शिखर 1966 साली अमेरिकन पर्वतरोहकांनी यशस्वीरित्या चढाई केलेली होती. यशस्वीरित्या त्याला पार केलेलं होतं. प्रश्न काय? विन्सन मॅसिव्ह हे शिखर कोणत्या खंडात येतं? अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर विल्सन मॅसिव्ह उंची 4892 मीटर. त्यानंतरचा भाग पाहणार आहोत आपण. माउंट कॅट्रिन. माउंट कॅट्रिन काय? इजिप्त मधील सिनई पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर. जसं अगोदर व्हॅन्सिन मॅसिव्ह बघितलं आपण. व्हॅन्सिन मॅसिव्ह हे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर. तर इजिप्त मधील सिनाई पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणतं? इजिप्त मधील सिनाई पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखराचं नाव आहे माउंट कॅट्रिन. माउंट कॅट्रिन. प्रश्न जशाला तसं पडलेला आहे. इजिप्त मधील सिनाई पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर माउंट कॅट्रिन, ज्याची उंची आहे 2629 मीटर. कशासाठी प्रसिद्ध आहे? सेंट कॅथरीन नावाचा इथं मठ आहे. सेंट कॅथरीन मठासाठी प्रसिद्ध असलेलं इजिप्त मधील सिनाई पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर माउंट कॅट्रिन. त्यानंतर अग्निजन्य खडकावर तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. अग्निजन्य खडकाचे 3 प्रकार आहेत. अग्निजन्य खडकाचा पहिला प्रकार ज्वालामुखी ज्वालामुखी जन्य खडक, दुसरा गाळाचे खडक, तिसरा रूपांतरित खडक. ज्वालामुखी जन्य खडक, गाळाचा खडक आणि रूपांतरित खडक हे अग्निजन्य खडकाचे 3 प्रकार आहेत. मग अग्निजन्य खडक कशापासून तयार झालेला आहे? ज्वालामुखीच्या उद्रेकातून हा खडक तयार झालेला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या खडकाला अग्निजन्य खडक म्हणतात. अग्निजन्य खडकाचे 3 प्रकार पडतात. ज्वालामुखी जन्य खडक, गाळाचा खडक आणि रूपांतरित खडक. मग तुम्हाला प्रश्न काय विचारलं की कोणत्या खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत? तुम्हाला 4 ऑप्शन दिले. 4 ऑप्शन मध्ये काय विचारलंय? पुढील पैकी कोणत्या खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत? अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत, पण गाळाचा खडक आणि रूपांतरित खडक या दोघांमध्ये जीवाश्म आढळून येतात. अग्निजन्य खडकाचाच प्रकार आहे, लक्षात घ्या. गाळाचा खडक आणि रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळतात, पण अग्निजन्य खडकात जीवाश्म आढळत नाहीत.
गाळाचा खडक प्राचीन जीवांच्या अवशेषापासून तयार होतो. तर रूपांतरित खडक उच्च तापमान व दाबाने हा खडक तयार झालेला दिसून येतो. आणि यानंतरची शेवटची माहिती पाहूया. विषुवृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? प्रश्न काय? विषुवृत्तीय भागात दररोज दुपारच्या नंतर पडणाऱ्या पावसाला आरोह किंवा अभिसरण म्हणून ओळखलं जातं. आरोह किंवा अभिसरण म्हणजे काय? विषुवृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणाऱ्या पावसाला आरोह किंवा अभिसरण म्हणतात. आणि हा पाऊस विषुवृत्तावर 4 वाजताच पडतो, म्हणून याला 4 वाजताचा पाऊस असंही म्हटलं जातं. विषुवृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणाऱ्या पावसाला आरोह किंवा अभिसरण म्हणतात. आखात कशाला म्हणायचं? आखात म्हणजे काय? जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला आखात म्हणतात. प्रश्न कसा विचारलाय बघा. जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला काय म्हणतात? त्याला म्हणतात आखात. आखात म्हणजे काय? तर जमिनीमध्ये आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या भागाला आखात म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न विचारला, उपसागर कशाला म्हणायचं? किंवा तिन्ही बाजूला जमीन आहे. तिन्ही बाजूला जमीन असलेल्या समुद्राच्या विशाल जलाशयाला काय म्हणतात? त्याच्या तिन्ही बाजूला जमीन आहे, एका बाजूला फक्त जलाशय आहे. तिन्ही बाजूला जमीन असलेल्या समुद्राच्या विशाल जलाशयाला उपसागर म्हणून ओळखलं जातं. आणि सामुद्रधुनी कशाला म्हणतात? दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या, दोन मोठे जलाशय आहेत, या दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्या समान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला, हा शब्द महत्वाचा आहे. पाण्याच्या प्रवाहाला, पण कोणत्या? दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्या समान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणून ओळखले जाते. आणि आजच्या भागात पण जगाच्या भूगोलाबद्दल इतकी माहिती आज आपल्याला सफिशियंट आहे. राहिलेली उर्वरित माहिती आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत सर्व मित्रांना नमस्कार, धन्यवाद मित्रांनो.